प्रमोशन केला का नाही तुम्ही या महापालिकेत? का केला मग? त्याला कुठला आराखडा आणला? रूल्स रेग्युलेशन याला कुणी केला? नाही प्रमोशन केले. निवडणुकीत मिळालेल्या लोकांचं माझ्याकडे माहिती अधिकारात धरण्याला कागद आहे. इतक्या लोकांना तुम्ही या 2 वर्षात प्रमोशन दिले, मग आम्ही सांगतो त्याच्याकडे का नाडवला का? याही प्रश्न तुम्ही आम्हाला द्यायला पाहिजे. आणि की या संदर्भात आपला तुम्ही लक्षात घ्या. मगाशी मी म्हणालो की काय घेतले शाहरुख देशमुखांना बोलायचं आणि मी मगाशी सांगितलं की पैसे वाचवणे म्हणजेच पैसे आणि आमच्याकडे लायकवान माणसं नाहीत म्हणून हे उपायुक्त सहाय्यक आयुक्त हे आयुक्त मॅडम तुमच्या सर्व्हिसला किती वर्ष झाली मला माहित नाही. तुम्ही डिपार्टमेंटल इन्क्वायरीचं काम केले की नाही सुद्धा मला माहित नाही. डिपार्टमेंटल इन्क्वायरी अडसून साहेब किती दिवस चालते हो? अरे दादा या महापालिकेमध्ये 25 वर्ष एकाची डी कटल्या. आज 1,68,000 रुपयाचा पगार तो देतो. 25 वर्ष महापौर साहेब चंद्रकांत केवळे नावाचा माणूस 1,68,000 रुपयाचा पगार 25 वर्ष त्याला महापालिकेमध्ये 2002ला सस्पेंड झालेला माणूस 2027 आलं तरी 25 वर्ष सस्पेंड असलेला माणूस आणि त्याच्यामध्ये मी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले. चंद्रकांत केवळे पोलीस स्टेशनला 7/2/2002 रेकॉर्ड केला. 2 चौकशी अहवाल करण्यात आले तथापि रक्कम निश्चित करण्याने परत चौकशी सुरू. मॅडम किती मोठा घोटाळा आहे. मला सांगा 25 वर्ष नाही असं नाही. बघा या वेळेला आपण त्याचा तुम्ही या विभागाचा जायचा घेतच असाल ना. अशी 19 लोक आहेत, अशी 19 लोक आहेत. अहो माझं काय म्हणणं आहे, आपल्याकडे मॅनपॉवरची कमतरता आहे. त्यानं भ्रष्टाचार दुसरीकडे केला, त्याला मडी टाळून नेला. काय महापालिकेमध्ये आपल्या कर्मचाऱ्याला कुठलं काम द्यायला पाहिजे असं काही बंधन नाही. त्याला घाला मडी टाळून जरा त्याला पाणी पुरवठ्याच्या त्या पंपिंग स्टेशनवर बसवा ना, काळवाडीवर देऊन घालायचं. आणि या लोकांना काम नसतो. आणि तुमचं डी लावण्याचं पॅकेज या महापालिकेमध्ये 25 वर्ष गुणिले 12 महिने गुणिले त्याला आज 1,68,000 रुपये पगार आहे. तो वाढत आला असेल 1 लाख रुपये तर असेल सरासरी पगार. किती पैसे झाले या म्हणून आयुक्त मॅडम. आता तर तुम्ही एवढं बारकाव्यानं बघता का नाही मला माहित नाही, पण तुम्ही खाली नेमलेल्या माणसाचे काम आहे ना, ज्याच्याकडे लेबर डिपार्टमेंट आहे कोणतं नोडल ऑफिसर असेल ना लेबरचा, तर त्यांनी आठवड्याला जे काही तुमच्या बैठका होतात कर्मचाऱ्यांच्या बरोबर अधिकाऱ्यांच्या बैठका होतात याच्यामध्ये कधी या विषय आला नाही आतापर्यंत. प्रभागामध्ये 10,000 लोकांच्या 5-6 माणसावर काम करत असताना एवढ्या मोठ्या जनतेच्या लोकांतून काय पद्धतीने प्रभागात लोक
घरी येऊन जरा बघा. या एवढ्या मोठ्या गोष्टीचं इतका मोठा गंभीर पगार होतोय. 4-4 महिने पाणी सोडणाऱ्या लोकांचे पगार होत नाही, तर त्यावेळेला पण तुमचं लक्ष पाहिजे ना. हे जर पगार त्यांच्या खात्यात नक्की पोचतात, 1,68,000 काय झाली अमाऊंट? 25 वर्ष आणि एक प्रकार नाही, इतकी प्रकार होतात. 12-15 आहेत माणसं. निलंबन आढावा समितीने जे बैठक असते ना, निलंबन झालेला माणूस 75% पगार आहे. 25% साठी तो फक्त खुर्ची बसत नाही. 75% आपण देतोच. तेव्हा काय लागणार ते म्हणणं आहे त्यांचं. 6 महिन्यांनी 100% गाणे ते जातात. आता वरची कायदा बदला लागला, तुम्ही कायद्याला अंडरग्राऊंड काम करता. निलंबन आढावा समितीनं मागचं प्रोसिडिंग चेक करते का नाही, तर नवीन टायटल येते तेवढ्यावर काम चालतं. निलंबन आढावा समितीची बैठक महिन्यात नाही होते असं माझा अंदाज आहे. मग त्या महिन्यात महापौर साहेब मागच्या निलंबनावर आपला पगार किती वेळेवर चालला आहे, आपला खर्च का व्हायला आहे, या अर्थसंकल्पात ते पण नमूद पाहिजे ना. कारण त्या वेतनाखाली तुम्ही या हेडखाली आम्हाला कसं दिलं निलंबनवाले एवढे त्याच्यावर आमचे एवढे पैसे झाले ते जरा आकडा सांगा सर. या निमित्तानं आकडा द्या. डॉक्टर साहेब इथं आकड्याचा विषयच नाही, 1 रुपया असू दे, पण एवढी कोल्हापूर शहराची अवस्था आहे. परवा कधी नाही ते असं मंत्री साहेबांना वगैरे आम्हाला लाज वाटली या गोष्टीची की आम्हाला पैशासाठी फोन करावा लागेल. चाललंय काय नेमकं आपण त्यांना ज्याच्यावर तुम्ही चार्जशीट घातली सर, फौजदारीमध्ये तर चार्जशीट आपली दिवस काही काही ठिकाणी सर चार्जशीट वर्षभर म्हणजे आपल्याकडे एक गेली नाही इन्क्वायरी त्याच्यावर दाखल झालं नाही. ह्या अशा लोकांना उत्तर आहे. या तर त्यांना काम द्या तो बाबा. अभिप्राय 2 वर्ष अभिप्राय फक्त 2 वर्ष नव्हते. तो निलंबित माणूस पगार गेला काय बरं आहे ना त्याचं काम पण नाही पगार मिळतोय. 6 महिने मला या विषयावर उद्याच्या म्हणजे आपली मीटिंग झाली पाहिजे आणि का नाही आणि हे किती पैसे आता बंद केले फार सिरियस गोष्ट केली आहे. माणूस आहे. थोडंसं विषयातून झालं तर हा विषय नाही सर, हे महत्वाचं आहे कारण लोक नाही म्हणून काम होत नाही म्हणून करेक्शन होत नाही. पुन्हा हा सगळा फिनाचा प्रश्न आहे. हा विषय अर्थसंकल्पाशी निगडीत नाही. तरी सुद्धा या महापालिकेमध्ये कसा भोंगळ कारभार सुरू आहे आणि याच्यावर आपल्याला हे पाहिजे म्हणून मी हा मांडण्याचा महापौर साहेब, या अर्थसंकल्पामधल्या सभेच्या बाजू कशा कायमस्वरूपी राहतील आणि सभेच्या बाजू कशा राहतील आणि युवा सभेच्या बाजू वाढतील आणि मग आम्हा नगरसेवकांना कसे पैसे भेटतील याच्या संदर्भात मी काही मार्ग सुचवण्याचा प्रयत्न केला.